आधीच्या काही व्हिडिओजमध्ये मी कापडाच्या तयार केलेल्या विविध वस्तू दाखवलेल्या आहेत. तर कापडाचा किती पद्धतीने आपल्याला वापर करता येऊ शकतो हे मला नेहमी सतत लक्षात येतं. वेगवेगळी कारणं असतात आणि त्याच्यासाठी मला हे वापरायला मिळतं. तर माझ्याकडे जी कापडं आहेत त्याचाच मी वापर करून त्या वस्तू शक्यतो तयार करायचा प्रयत्न करते आहे. तर हे कापड जे होतं ते माझ्याकडचा एक जुना गाऊन होता. जुना नाही म्हणता येणार, तर तो गाऊन मी पुण्याहून आणला होता. पण तो मला जास्त दिवस वापरता नाही आला. 8-10 वेळा जेमतेम वापरला असेल आणि मग तो वापरण्याच्या कंडिशनमध्ये राहिला नाही, त्यामुळे तो ठेवून दिला. त्याच्यावर हे असे ठिपके पण नव्हते आणि त्याच्यावर एवढी अशी फुलं पण नव्हती. जरा चांगलं डिझाईन होतं, पण ते असं झालं. तर ते म्हणजे वापरण्याच्या पलीकडेच गेला होता, त्यामुळे मी तो ठेवून दिला होता. आणि नंतर माझ्याकडे टॉवेल होता. तो सुद्धा असा नवाकोराच होता, पण खूप खरखरीत झाला होता आणि अरुंद होता. त्यामुळे तो बाथ टॉवेल म्हणून वापरण्याला योग्य नव्हता. म्हणून मी ते दोन्ही कंबाईन करून एक नवीन युजफुल अशी वस्तू, उपयोगी अशी वस्तू तयार करायचं ठरवलं. तर बस्करं मला नेहमी लागतात, कारण आपण खुर्चीवर बसतो किंवा सोफ्यावर, तर लेदरच्या सोफ्यावर ते उन्हाळ्यात म्हणजे असं खूप असं आपल्याला नकोसं वाटतं ना. तर त्याच्यात काहीतरी असं कापड असावं. पण नुसती चादर वगैरे घातली तर ती गोळा होते, चुरगळते किंवा जाड गादी उशी ठेवायला तर काही ते सरकते. म्हणून मग मी हा पर्याय विचार केला की आपण असं काहीतरी करूया. तर नुसत्या चादरीच्या घडीने काही होणार नव्हतं, कारण चादरीसुद्धा अशा चुरगळतात की नाही. जरी आपण त्या किती शिवल्या वगैरे आतून, तरी तर एवढं नाही पक्क होत. म्हणून मग मी टॉवेलचा वापर करायचा ठरवला. हे टर्किश टॉवेल होता माझ्याकडे. तर त्याच्या मी ॲक्च्युली 2 फोल्ड्स केले आणि 3 भाग केले. असा खूप लांबीला मोठा टॉवेल होता, तर त्याचे मी 2 फोल्ड्स केले आणि 3 भाग असं म्हणजे एकावर एक असे 3 लेयर झाले आणि असं चांगलं जाड झालं. आणि ते करताना मी काय केलं, एक माझ्याकडे आणखीन एक जुनी चादर होती. चांगली चादर होती, पण ती वापरात नव्हती. छान पातळ अशी होती. तर मी त्या चादरीचा एक तुकडा असा त्या टॉवेलला अस्तरासारखा लावला. ठीक आहे. आणि मग ते घडी जेव्हा मी केली, फोल्ड केला ते टॉवेल, तेव्हा अशा पद्धतीने फोल्ड केला की मी चादर लावलेला भाग जो आहे तो वरच्या बाजूला येईल. कारण टॉवेल खूप खरखरीत होता ना, म्हणजे हे जरी कापड मी लावलं असतं त्याच्यावर, तरी तो खरखरीत आतला टॉवेल होता. म्हणून मी असं केलं की ती चादर वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ते फोल्ड केलं. ते शिवून घेतलं आधी. तर हे शिवताना मला नाही शिवता आलं मशीनवर, कारण ते खूपच जाड झालं होतं. त्यामुळे मला ते सगळं हाताने, मोठे दाभण असते त्या सुईने मला ते हाताने शिवायला लागलं. ते मी शिवलं आणि त्याच्यानंतर मग हा जे गाऊनचं कापड होतं माझं, तर त्याची मी अशी खोळसारखं तयार केलं. आधी या 3 बाजूला मी शिवून घेतलं आणि मग ते आत्ता जे मी याची घडी करून घेतली होती टॉवेलची, ती आतमध्ये इन्सर्ट केली आणि मग अशा पद्धतीने मी हे शिवून घेतलं. हे वरच्यावर खरं हे अजून व्यवस्थित मला करता आलं असतं आतल्या बाजूने हे करून, पण ठीक आहे, मी आत्ता हे असंच ठेवलेलं आहे. तर हे असं मी शिवून घेतलं आणि नंतर हे चादर, हे वरचं कापड त्या ह्याच्यातून सरकू नये किंवा गोळा होऊ नये म्हणून मी काय केलं, हे अशा पद्धतीने असे मध्ये असे टाके घालून घेतले. आपल्याला गादीला किंवा उशीला असतात ना, तशा पद्धतीने असं शिवून घेतलं. त्यामुळे हे कापड आणि हे टॉवेल हे आतमध्ये असं एकमेकांना फिक्स झालं आणि त्यामुळे ही अशी छान माझं हे बस्कर तयार झालं, उपयोगी आणि अक्षरशः 0 पैशामध्ये. कारण हे खर्च मी आधीच केलेला होता या वस्तूंसाठी आणि त्या वस्तू आता मला निरुपयोगी झाल्या होत्या, तर टाकून द्यायच्या होत्या ॲक्च्युली. तर त्याचा मी असा वापर केला आणि हे माझं खूप छान उपयोगी आणि सॉफ्ट आहे आणि वापरायला खूपच आरामदायक आहे. तर असं हे मी तयार केलं. तसंच हे आणखीन एक तयार केलं सेम, हे आधी जे सांगितलं तसंच, की ह्या टॉवेल घेतला. फक्त आता हे तयार करताना मी काय केलं की टॉवेलला मी 2 फोल्ड नाही केले, एकच फोल्ड केला. असा जो आहे तो टॉवेल तो पण ते शिवताना
त्या टॉवेलच्या साईडच्या कडा असतात ना ज्या, त्या मात्र मी कापून घेतल्या. साईडच्या कडा आणि हे या साईडला असतं ना ते असं काहीतरी, ते पण कापून घेतलं. कारण ते खूप जाड असतं, ते शिवायला तर अवघड जातंच, पण ते वापरायला सुद्धा चांगलं खरखरीत असतं, खूप टोचतं ते. म्हणून मी ते सगळं कापून घेतलं. आणि मग नुसतं जे आतलं राहिलं टॉवेल, त्याची एकच फोल्ड केली, हे बघताय तुम्ही. पण टॉवेल खूप जाड होता. त्याला पण सेम तसंच चादरीचं असं तुकडा लावला अस्तरासारखा, आणि नंतर फोल्ड करताना ते चादरीचा भाग वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने फोल्ड केलं. पण हे आता एकच फोल्ड असल्यामुळे मला हे मशीनवर शिवता आलं. हे सगळं चारही बाजूनी मी आधी आतमध्ये शिवून घेतलं. त्याच्यानंतर हे खोळ तयार केली या कापडाची. हे सुद्धा माझा आधी कपडा होता एक, त्याचा मी शिवून घेतलं. हे खोळ तयार केली ती, त्याच्यामध्ये आत ते टॉवेलचं शिवलेलं इन्सर्ट केलं आणि मग हे इथं या साईडने असं बंद करून टाकलं एका बाजूला. आणि नंतर तसंच की ते हालू नये, कापड चुरगळू नये म्हणून मी त्याला असं समान अंतरावर सगळीकडे असे टाके घालून घेतले. असे सगळीकडे मी असे हाताने मोठी सुई दाभण वापरलं आणि दोरा मात्र आपला साधाच वापरला, आपला नेहमीचा दोराच वापरला. आणि त्याला असे मी टाके घालून घेतले. हे असं फिक्स झालं. त्यामुळे आता हे असं चुरगळत नाही. आपल्याला खुर्चीवर वगैरे घालून बसायला एकदम कम्फर्टेबल असं एक उपयोगी तयार झालं. आणि अगदी तसंच हे आणखीन एक तिसरं, हा सुद्धा माझा एक ड्रेस होता. तर तुम्ही बघताय त्याचं डिझाईन कसं झालं ते वापरणं. आणि त्याचं हे पण खूप अल्टरेशन वगैरे खूप करण्यात आलं होतं त्याचं. तर म्हणजे मला वापरता येणं शक्य नव्हतं, त्यामुळे हा खरा नवीनच आहे. म्हणजे आत्ता मी पुण्याला मार्चमध्ये आले होते ना पुण्याहून, तेव्हा मी आणलेला आहे हा. पण तो असा झाला, तर त्याचा मी हा असा वापर केला. त्याच्यातसुद्धा मी 2च फोल्ड केली आहे टॉवेलचे. तर त्या टॉवेलचंसुद्धा असे सगळे कडा मी कापून घेतल्या आणि 2 फोल्ड केले. त्यामुळे हे थोडंसं मोठं झालेलं आहे. हे जे आहे ते पहिलं हे थोडंसं लहान झालेलं आहे याच्यापेक्षा असं, कारण याला मी 3 फोल्ड केले. पण हा टॉवेल पण खूप मोठा होता जो मी वापरलेला तो, त्यामुळे जाड पण झालेलं आहे. आणि हे असं झालेलं आहे. आणि हे खूपच पातळ होता. हा जो टॉवेल होता तो टर्किशचाच होता, पण पातळ होता. त्यामुळे मला पूर्ण हे मशीनवर शिवता आलं. इथे अशा मी अशा शिवणी घातल्या आणि नंतर अशा उभ्या पण शिवणी घातलेल्या आहेत. अशा म्हणजे असे चौकोन तयार केले आणि त्यामुळे हे फिक्स झालेलं आहे. आणि हे अशा पद्धतीने एक उपयोगी बस्कर तयार झालं. आणि 0 पैशामध्ये माझ्याकडे असलेल्या कापडाचा वापर करून हे मी असं तयार केलं. आणि ते आता आम्ही रेग्युलर वापरतो आहोत आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो, वापरायला कम्फर्टेबल आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या वाया जात असलेल्या वस्तू फेकून न देता त्याचा कसा वापर करता येईल त्याचा नेहमी विचार करावा आणि त्याच्यातून आपल्याला असं काहीतरी आयडियाज मिळू शकतात.